टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता आपल्या बरोबर आहेत। नरेंद्र मेहता जी, आज मराठी लोक आंदोलन करणार होती, मराठी एकीकरण समिती आणि मनसे, परंतु पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली नाही। रात्रीच सगळ्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। काय भूमिका आहे तुमची, तुम्ही स्थानिक आमदार आहात म्हणून? बघा, असं आहे की पोलिसांनी का परवानगी दिली नाही ते पोलिसांचा विषय। पोलिसांनी नाही दिली असेल त्याचं एक कारण की लॉ अँड ऑर्डरची जबाबदारी त्यांची आहे। मनसेने जो रूट मागितलं तर त्याच दुकानाचा बाहेर जमा व्हायचं। एखादा कार्याने उत्साहपूर्वक काहीतरी केलं मग त्याला कोण जबाबदार, यासाठी पोलिसांना असं वाटलं असेल त्याने थेट निर्माण होऊ शकतो त्या ठिकाणी। दुसरं, त्यांना भाजप कार्यालयावर काढायचं होतं। आता भाजपचे कार्यकर्त्यांनी ते समोर आले तर कोणाचं नुकसान हे सांगता येत नाही। मराठी माणसाचं नुकसान किंवा मराठी नुकसान शहराचंच होणार आहे। त्यासाठी हे परवानगी द्यायचं काही कारणच नव्हतं असं माझं तरी मत आहे। परंतु मोर्चे हे शांतताप्रिय एका विशेष जिकडे त्यांना मत मांडायचं आहे, मग महापालिका असेल, पोलीस कमिशनर असेल, सरकारी कार्यालय असेल, तिकडे जाऊन आपलं मत मांडलं पाहिजे। परंतु मराठी माणसांवरती तुमचा अविश्वास आहे का? मराठी माणूस जर आंदोलनाला रस्त्यावरती उतरला तर तो आंदोलनाला गालबोट लावेल असं तुमचं म्हणणं आहे? मी काय बोललो, एखादा मराठी किंवा अमराठी हे कोणी त्याचा फायदाही घेऊ शकतो आणि उत्साहात कधी काही ना काही होऊन जातो आणि त्यामध्ये पोलिसांची जबाबदारी आहे। हे माझं नाही आहे, पोलिसांची जबाबदारी आहे की लॉ अँड ऑर्डरचं सिच्युएशन निर्माण होऊ नये। आणि ह्या अनेकदा पोलिसांनी असं केलेलं विधान बनवतो आणि मोर्चाच्या बाहेर थांबलं होतं, कधी काय दगडफेक केलं, काय केलं, तर हे जबाबदार कोण राहणार आहे? कारण शेवटी ही पोलिसांची जबाबदारी आहे शहर सुरक्षित ठेवणं आणि शहराची नागरिकांची रक्षा करणं। पोलिसाला जो योग्य वाटला असेल त्याने तो शहराचा हितासाठी लॉ अँड ऑर्डरसाठी निर्णय घेतले। कोणाला काय मराठी माणसांना दाबण्यासाठी किंवा अमराठीला समर्थन करण्यासाठी काय घेतलेलं नाही आहे। प्रताप सरनाईक असं म्हणतात की या सगळ्या संदर्भात मला माहिती नाही, पण गृहमंत्र्यांना मी या सगळ्या नक्की विचारेन की मराठी माणसाला दाबलं का जात आहे आणि ह्याच्या पाठी कुणी आहे का, असा त्यांनी संशय उपस्थित केला। नक्कीच त्यांनी चर्चा करायला पाहिजे आणि जिथपर्यंत मला माहीत आहे की गृह विभागनी मुख्यमंत्री महोदयनं याबद्दलची सगळी माहिती दिलीच असेल असं माझं मत आहे। मला माहिती, पण पोलीस जो काम करतोय त्या रुटीन प्रोसेसमध्ये काम करतात। अनेकदा आम्हालाही 100 मोर्चे आम्ही काढले असतील, 99 करू दिलं, एकामध्ये अडवलं, उदाहरण सांगतो, तर त्यांना असं वाटलं की हा जो विषय आहे किंवा ह्याच्यातनं काही ना काही वेगळं निर्माण होऊ शकते। कारण की ह्या मोर्चामध्ये आपण बघितलं तर मागून चालवणारा काही लोकसुद्धा आहे। काही मराठी माणूस बिचारा इमानदारीने प्रत्यक्ष प्रामाणिकप्रमाणे आपले संघटन ताकद दाखवण्यासाठी उभं राहिलं आहे, परंतु काही त्यामुळे तशी लोकसुद्धा असतात। उदाहरण सांग, आम्ही पण एकदा गेल्या वर्षी ज्यावेळी नयानगर आणि राम मंदिरचं हे झालं होतं त्यावेळी दंगे, त्यावेळी मी सुद्धा त्यामध्ये एक शांतता रॅली काढणार, मग पोलिसांचं मला काढू दिली नाही। ते बोले मेहता साहेब तुमची भावना ठीक आहे, पण एखादा कोणी जाणून त्यात दगड तरी फेकलं मग ते कंट्रोलचा बाहेर होईल। मग बऱ्याचदा अशा गोष्टी होतात की काही लोक इकडची असतात, काही तिकडचे, सगळे काही शुभचिंतक नसतात। ते लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन सांभाळण्याकरता हे काही पावलं उचलले गेले असं माझं मत आहे। मनसे म्हणते की कुठेतरी भाजपला ह्या सगळ्या संदर्भात मराठी अमराठी वाद लावून गालबोट लावण्याचं काम भाजप करते आणि निवडणुकीचा डाव आखते। बघा, असं आहे की मराठीचा विषयच नाही आहे। मराठी एकीकरण समितीच्या नावाने जो आज मोर्चा काढलं त्यांनी काय केलं, त्यावेळी काय मराठी माणसाला जाऊन विधानसभेत पाठिंबा दिलेला का? त्यांनी एक काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन एक मुस्लिम व्यक्तीला जाऊन पाठिंबा दिला। मुस्लिम मराठी मुस्लिम होते मुझफ्फर। ऐकून घ्या, माझं काय म्हणणं आहे, त्यांनी कोणाला पाठिंबा दिला हे त्यांची इच्छा आहे। याच्यात काही कोणाचं असं बंधन नाही, ह्यालाच द्यायला पाहिजे त्यालाच द्यायला पाहिजे, उदाहरण सांगतोय। पण त्यावेळी मराठी माणूस सुद्धा उभा होता, संदीप राणेजी उभे होते मनसेचे, त्यांना पाठिंबा नाही दिला, उदाहरण सांगतो। हे सगळं राजकारणाचं काही याच्यातला भाग, सगळे नाही, मी परत सांगतोय, वेगळं त्याला अर्थ लावू नये। काही लोक प्रामाणिक त्यामध्ये मराठी एकीकरण, मराठी अस्मिता, मराठी ताकद दाखवण्यासाठी उपस्थित राहिले, त्यांचं कुठल्याही विषयाचं काही घेणं देणं नाही। आपण सगळं एकत्र दाखवत त्यामध्ये काही लोक त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न। एक शेवटचाच प्रश्न, जर उद्या तुम्हाला मराठी एकीकरण समिती आणि मराठी माणसाने जर आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी व्हायला सांगितलं तर तुम्ही सहभागी होणार का? ज्याचा हेतू महाराष्ट्राबद्दलची अस्मिताचा असेल, कुठलाही सामाजिक विषय असेल तर असे एक नाही, यापुढे सुद्धा 100 आंदोलन। आमच्याकडे सदानंद महाराज जे त्यावेळी हायवेवर आम्ही उभे होतो, मंदिर तोडायला गेलं त्यावेळी, उदाहरण सांगतो। अशा अनेक विषयावर मराठी सोबत काय पूर्ण ताकदीने आम्ही पुढाकार घेऊन तो निर्णय घेतलेला आहे। कुठल्याही आंदोलनात सहभागी होणार का? मराठी मुद्द्याच्या आंदोलनात तुम्ही आमदार म्हणून सहभागी? अरे मी परत सांगतोय, त्याची भावना चांगली असेल तर एक वेळा काय 100 वेळा
मी उपस्थित राहील, पण ते वेगळं त्याच्यातलं काही कोण चालवणार असेल आणि भूमिका वेगळी असेल तर अशाला आम्ही पाठी. आता तुमचं म्हणणं आहे आजचं मूळ आंदोलनाचं ठिकाण काय होतं? भाजप कार्यालय. मग तुमचं असं म्हणणं आहे की साहेब तुमचं भाजप कार्यालय आंदोलन तुम्ही त्यामध्ये सामील व्हा असं तुमचं म्हणणं आहे का? त्यांनी एखादा वेळी वेगळं काही सांगितलं असतं का? आमचे कार्यकर्ता सुद्धा गेले असते, मराठी कार्यकर्ता, पण त्यांचा हेतू वेगळा आहे म्हणून त्यामध्ये समर्थन द्यायचं काही कारण नाही. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत गेली. मीरा भाईंदरचे आमदार होते नरेंद्र मेहता. त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या मराठीच्या मुद्द्यावरतून जे आंदोलन होतं त्या आंदोलनाला कुठेतरी गालबोट लावण्याचं काम जे आहे ते आंदोलकांकडनं होणार होतं, त्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे असं मत नरेंद्र मेहता यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.